मित्रांनो, तुम्हालाही असंच वाटतं का की रोज 10,000 किंवा 8,000 स्टेप चालल्याशिवाय तुमचं आयुष्य तुम्ही निरोगी राहू शकत नाहीत? तर सगळ्याच लोकांना चालण्याचा व्यायाम हा पॉसिबल नसतो. काही लोक जे असतात ते खूप बिझी असतात, त्यामुळे ते चालू शकत नाहीत. काही लोक वयोवृद्ध असतात, त्यामुळे ते चालू शकत नाहीत. काहींना गुडघ्याचा त्रास असतो, काहींना कंबरदुखीचा त्रास असतो, त्यामुळे ते चालू शकत नाहीत. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अतिशय साधा सोपा 5 मिनिटाचा योगा रुटीन दाखवणार आहे, जो तुम्ही तंतोतंत रोजच्या रोज फॉलो केला तर तुमची पायदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी अशा सगळ्या पद्धतीचे जे त्रास आहेत ते तुमचे सगळे त्रास कमी होऊन तुमचं शरीर जे आहे ना ते खूप जास्त ऍक्टिव्ह होणार आहे आणि तुम्हाला खूप जास्त हेल्दी आणि पॉझिटिव्ह वाटणार आहे. मित्रांनो, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये योगासनं स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्हाला एक चांगला संदेश मी देणार आहे, आणि ते म्हणजे तुम्हाला जर 100 वर्ष निरोगी राहायचं असेल तर तुम्हाला ह्या 3 टिप्स किंवा जे 3 सल्ले आहेत हे तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला संतुलित आहार घेणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की नियमित व्यायाम करायचा आहे. व्यायाम हा एक दिवस केल्याने त्याचा इफेक्ट दिसत नसतो, तुम्हाला रोजच्या रोज व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शांत आणि चांगली 7 ते 8 तासाची झोप घ्यायची आहे. असं जर तुम्ही करत असाल तर तुम्ही नक्कीच निरोगी आयुष्य 100% जगणार आहात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधले सांगितलेले सगळे योगा कुठल्याही एजमध्ये असाल तुम्ही तर तुम्ही आरामात करू शकाल. 5 मिनिटांमध्ये घर बसल्या कुठलाही खर्च न करता तुम्ही ही योग साधना करू शकता आणि तुमचं आरोग्य नक्कीच सुधारू शकता. तर चला मग या व्हिडिओला स्टार्ट करू. मित्रांनो, योग करणं म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला वॉर्मअप करणं गरजेचं असतं. आता हे वॉर्मअप काय आहे बरं? वॉर्मअप म्हणजे आपलं जे शरीर आहे ते योग साधनेसाठी किंवा योगासाठी रेडी करणं. तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं तुम्हाला दोन्ही तुमचे हात अगदी सरळ ठेवून फक्त तुमचे समोरचे हात जे आहेत ना ते फोल्ड करायचे आहेत. एकदा क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये, त्याच्यानंतर एक 10 टाइम्स तुम्ही क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये मूव्ह करा आणि 10 टाइम्स अँटी क्लॉकवाईजमध्ये मूव्ह करा. अशानं तुमची बॉडी जी आहे ती योगासाठी रेडी होणार आहे. आता मी तुम्हाला पहिला योगा दाखवत आहे. तुम्ही पाहत आहात किती सोपा योगा आहे. तुम्हाला फक्त तुमची बॉडी जी आहे ते पायांवरती वर उचलायची आहे. यानं काय होणार आहे, तुमचे जे पायामध्ये, गुडघ्यामध्ये, कमरेमध्ये जे पण आकडलेलं असेल किंवा जे पण दुखत असेल त्याची चांगली स्ट्रेचिंग होणार आहे आणि तिथे काय होणार आहे ना, रक्ताभिसरण चांगलं होऊन ते तुमच्या पायासाठी आणि गुडघ्यासाठी खूप लाभदायी ठरणार आहे. आता दुसऱ्या व्यायामामध्ये जसं जसं मी तुम्हाला दाखवत आहे तसे एकदा राईट साईडला आणि एकदा लेफ्ट साईडला तुमचे जे हात आहेत ते तुमच्या पायापर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. जितकं तुम्ही तुमचे हात खाली नेण्याचा प्रयत्न कराल ना तितकं ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. असं तुम्ही एक 10 वेळा, 20 वेळा करा, 25 वेळा करा, एवढं तर तुम्ही करू शकता. असं केल्यानं तुमची जी कंबर आहे ना त्याची इतकी चांगली स्ट्रेचिंग होणार आहे आणि तुमचा कमरेला आराम मिळणार आहे. आता तिसरा योगा मी तुम्हाला दाखवत आहे. हा योगा अतिशय सोपा आहे. हा तुमच्या पोटासाठी, तुमच्या गुडघ्यांसाठी खूप चांगला आहे. जर तुम्हाला पोटाचं खूप फॅट असेल आणि तुमची खूप चरबी वाढलेली असेल पोटाची, तर हे असं सिम्पली अशा पद्धतीची योग साधना केल्यानं काय होणार आहे ना, तुमची पोटाची चरबी कमी होणार आहे. ही योग साधना तुम्ही एक 10 वेळा, 20 वेळा, 25 वेळा करू शकता. ज्याला पण दंड बैठक नाही करता येत ते हा व्यायाम करू शकतात. तर आता मी तुम्हाला चौथा व्यायाम सांगत आहे. याच्यामध्ये सिम्पली जसं आपण डान्स करतो त्याच्या टाईपमध्येच तुम्हाला काय करायचं आहे, तुमची पूर्ण बॉडी एकदा राईट साईडला, तुमचा हात आणि पाय, आणि एकदा लेफ्ट साईडला असं मूव्ह करायचं आहे. असं केल्यानं तुमच्या पूर्ण बॉडीची स्ट्रेचिंग किंवा एक्सरसाइज होणार आहे. हेही तुम्ही एक 15 ते 20 वेळा करू शकता. जितकं जास्त वेळेला कराल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे. आता मी तुम्हाला शेवटचा योगा सांगणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली तुम्हाला क्लॅप करायचे. तुमचे हात जे आहेत ते आडवे घ्यायचे आहेत आणि परत वरती न्यायचे आहेत. क्लॅपिंग मोशन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आता ही योग साधना करायची आहे. याने तुमचे खांदे,